विद्यार्थी आणि पालकांनो लक्ष द्या. के.जे. सोमय्या सिनियर अँड के.बी. रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कला, वाणिज्य आणि विज्ञान तसेच BSc कम्प्युटर सायन्स, AI अँड ML आणि डेटा सायन्स, BCA सायन्स, BCom CA प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व कोर्सेससाठी 100% शासकीय स्कॉलरशिप, ट्रेनिंग अँड प्लेसमेंटची 100% हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व पोलीस आर्मी भरती पूर्व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध. 11वी प्रवेश प्रक्रिया ही सुरू, जागा मर्यादित. तर आजच आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क KJS कॉलेज कोपरगाव. संपर्क क्रमांक 82 82 82 45 88. कोपरगाव तालुक्यात दिनांक 22 मे रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि सुसाटाच्या वाऱ्याने दैना उडून दिली. अनेक घरांचे पत्रे उडून गेले तर काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांच्या संसार उपयोगी वस्तू उघड्यावर पडल्या. तसेच फळबागांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. उघड्यावर ठेवलेल्या कांद्यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सदर नुकसानीची माहिती घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी महसूल विभाग आणि कृषी विभागाला वादळाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळी कोपरगाव मतदारसंघातील अनेक गावांना या वादळी पावसाचा तडाखा बसला असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने विजेचे खांब वाकले आणि वीज वाहिन्या तुटल्याने वीज पुरवठाही खंडित झाला आहे. जोरदार वाऱ्यामुळे काही नागरिकांच्या घराचे पत्रे उडाले तर काही घराच्या भिंती कोसळल्या आहे. तसेच फळबागांसह काढणीला आलेल्या डाळिंब बागांचेही मोठे नुकसान झाले. वादळाने साठवणुकीसाठी झाकून ठेवलेल्या कांद्यावरचे आच्छादन उडून गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. कोळपेवाडी परिसरात शकील गुलाब पटेल, अनिस पटेल, हसन पटेल यांचे घराचे पत्रे उडाले तर आभाळे यांच्या पोल्ट्रीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रकाश कोळपे यांचे घराचे आणि दुकानाचे पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले आहे. तसेच तालुक्यातील कासली परिसरातील रहिवासी मनोज देवराम पवार यांच्या घराची पत्रे उडून गेल्याने संसार उघड्यावर आला. अशीच परिस्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळाली. नुकसानग्रस्त नागरिकांनी शासनाकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. नुकसानग्रस्तांना शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत व नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी नेहमीप्रमाणे राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. मतदारसंघातील एकही बाधित नुकसानग्रस्त शेतकरी किंवा नागरिक पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या. पंचनामे करताना कोणताही दुजाभाव किंवा दिरंगाई न करता पंचनामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी महसूल आणि कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहे. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.